नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. सांगलीत मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात. विटाकडे जात असताना ताफ्यातील 2 ते 3 वाहन बसला जाऊन धडकले. मनोज जरांगेंनी जखमींना स्वतः रुग्णालयात नेलं. गडचिरोलीत सर्पदंशाने झालेल्या मुलींच्या मृत्यूवरून खासदार संजय राऊत संतापले. साप मंत्र्यांच्या घरात सोडा तेव्हा त्यांना कळेल, संजय राऊत यांचा सरकारवर निशाणा. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंचा मोर्चा पुन्हा एकदा मुंबईत धडकणार. मराठा बांधवांचा मुंबईला जाण्याचा विचार. जरांगेंनी सरकारला दिला आंदोलनाचा इशारा. नागपुरात FDAची मोठी कारवाई. 24,000 किलोचा एनालॉग चीजचा साठा जप्त. चंद्रा डेअरी आणि शिवम डेअरी मधील दही आणि चीजचा साठा नष्ट. भिवंडी TET पेपर फुटी प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई. संस्थाचालक प्रकाश पवारला अटक. आज दुपारी भिवंडी न्यायालयात हजर करणार. या प्रकरणी आतापर्यंत तब्बल 16 जणांना अटक. जळगावात मृत अर्भक आढळल्याने खळबळ. पहाटे अंधाराचा फायदा घेत अर्भक फेकल्याचा संशय. शनीपेठ पोलिसांसह फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू. या हेडलाईन्स नंतर पाहुयात सविस्तर बातम्या. विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर जरांगे पाटलांनी टीका केली आहे. वडेट्टीवारांना माझ्यावर बोलायला राहुल गांधींनी सांगितलं का, असा सवाल जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. वोटावर मोजण्या इतकीच काँग्रेस राहिली आहे, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. काँग्रेसला संपू नका, अशा पद्धतीची मनोज जरांगेंनी टीका केली आहे. तू काय करत होता आता? भाऊ तेच करीत होता, सत्यच होता तेव्हा. हे काम सांगितलं का राहुल गांधीने? आता मराठ्याच्या इकडं काडी लावायची. अरे गेले ना खड्ड्यात, तुम्ही सगळे नीट वागा ना. 4-2 जणांमुळे बरं चाललंय त्याच्यात. ते अमित देशमुख साहेब येत, इकडे ते थोरात साहेब येत, चव्हाण साहेब येत, तिकडे ते सपकाळ साहेब येत, नाना पटोले साहेब येत. बरं चाललंय. कसा लिहिस की तू खेळ? ते राहुल गांधी हे सांगितलं का मराठीच्या विरोधात बोल म्हणून? राहिले काँग्रेस बोटावर सुद्धा मदत करायला नाही काँग्रेस आणि बेसराव. कशाला घालतो खड्ड्यात? नीट राह ना. तू कितीही बोलला तरी मी आरक्षण घेणारच आहे. काँग्रेस कशाला डुबी तू? राहुल गांधीने हे दांदा ज्याला धरला काय आता? त्याला म्हणा माया नाद लागून बरं त्या राहुल गांधीला, फेहुल गांधीला. मी सगळ्या टोप्या उलट्या सुलट्या करीत असतो. जरांगे पाटलांच्या अपघातात जखमी झालेल्या मराठा कार्यकर्त्याला सरकारी रुग्णालयातून पुढील उपचारासाठी विटा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलंय. यावेळी स्वतः जरांगे पाटलांनी रुग्णालयात थांबून जखमी कार्यकर्त्यांची संपूर्ण तपासणी करून घेतली आहे. तसेच अपघात झालेल्यांची माहिती सुद्धा त्यांनी घेतली आहे. उभा होता, सगळ्या गाड्या उभा होत्या आणि एसटीवाला आला आणि त्यांनी पाठीमागून जोराचा डॅश मारला. त्याच्यामुळे त्याला कमराला फक्त लागले. पण आता डॉक्टरांनी सांगितले का, डॉक्टर समोरच आहे, त्याला तुमचा फ्रॅक्चर काही नाही, काहीच नाही. पण ते आता शेवटी काय, माझे काम करणारे लेकर मला जीव म्हणून मी ताबडतोब गाडी बोलली, त्याला माझ्या गाडीत टाकलं. आम्ही कडेगावकडे घेऊन चालू होतो, पोलीस बांधवाल्यांच्या इकडचे हॉस्पिटल माहित नाहीत आम्हाला. ते जर तब्येत मला गाडीतच व्यवस्थित वाटली, तेव्हा म्हणलं की भार पाठीमागून लागलाय. अरे म्हणलं मग चांगल्या हॉस्पिटलला जवळ बोललं तर रक्त कांबळे साहेब ते बोलले की आपण विट्याला घेऊन जाऊ चांगल्या हॉस्पिटल. पळल्या गाड्या मागायला इकडं आणि आता सरकारी हॉस्पिटलला आम्हाला माहित नाही विड्याच्या. आता त्यामुळे आता आमची माणसं येतील आता स्थानिक, ते घेऊन जातील चांगल्या हॉस्पिटलमध्ये. एकदम क्लिअर आहे का तुमच्या समोरच. यानंतर बातमी अमरावती मधून आहे. अमरावतीतील मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात तेली समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात तेली समाजाने जरांगे पाटील यांच्या विरोधात निषेध आंदोलन केलंय. अमरावतीचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात मनोज जरांगे पाटलांनी वक्तव्य केल्याचा आरोप तेली समाजाने केलाय. त्यामुळे राज्यभरातील तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा, अन्यथा राज्यभरात तेली समाज मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा तेली समाजाने दिलाय. की जरांगे पाटलांनी जे काही वक्तव्य केलं, सन्माननीय बावनकुळे साहेब जे महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करणं, त्यांच्या स्वतःच्या चरित्रावर वक्तव्य करणं हे फार चुकीचं आहे. या चुकीचा आम्ही अतिशय तीव्र विरोध करतोय.
तुम्हाला जर मागण्या मागायच्याच आहे तर तुम्ही शासन दरबारी जा ना. कोणाच्या स्वतःच्या पर्सनल याच्यावर तुम्ही कशाला बोलता? जरांगेला कोणी दिला अधिकार की पर्सनल याच्यावर बोलायचं की त्यांचं साहेबांचं हे असं आहे, साहेबांचं ते तसं आहे, साहेबांचं ते तसं आहे? म्हणजे काय पोर खेळ लावला का महाराष्ट्रामध्ये त्यांनी? म्हणजे मुख्यमंत्र्यांना ते शिवा देतात, उपमुख्यमंत्र्यांना ते शिवा देतात, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना ते शिवा देतात. म्हणजे यांना कोणी अटकाव कोणी करणार नाही आहे का? एवढ्यापर्यंत जर ते असतील तर त्यांनी एक लक्षात ठेवावं की महाराष्ट्र प्रांतिक तैनिक महासभा जर का त्याच्यावर कारवाई केली नाही, त्याला जर अटक केली नाही तर महाराष्ट्र प्रांतिक तैनिक महासभा पूर्ण महाराष्ट्र आंदोलन छेडेल. झारखंडच्या मोर्चाला अभिजित दिपकेंनी पाठिंबा दिलाय. झारखंड मोर्चाला आमचा पाठिंबा असल्याचं दिपके यांनी म्हटलंय. मी झारखंड मधील मोर्चाच्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं दिपके यांनी सांगितलंय. राज्यातील सरकार विद्यार्थ्यांशी असं वागूच कसं शकतं असा सवाल दिपकेंनी उपस्थित केलाय. झारखंडच्या सरकारवर अभिजित दिपकेंनी हल्लाबोल केलाय. वॉटर कॅनन गनने वॉटर कॅनन नव्हत्या, त्या टिअर गॅस सुद्धा वापरल्या, लाठीचार्ज सुद्धा केलाय. काल रात्री देवेंद्र महातो सोबत माझं बोलणं झालेलं आहे. मी त्यांना फोन केलेला होता आणि तेव्हा त्यांची जी सिच्युएशन होती अतिशय वाईट होती. त्यांनी जे मला सांगितलं ते हे आहे की पोलिसांनी त्यांच्यावरही लाठीचार्ज केलेला आहे. जे देवेंद्र महातो स्वतः 9 दिवसापासून अनशनवर होते, उपोषणावर होते आणि त्यांनाही पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यांना आता चेस्ट पेन होते आणि त्यांच्यासाठी माझ्या म्हणजे एकदमच वाईट वाटलं मला त्यांच्यासोबत बोलून की कस काय ही सरकार अशा विद्यार्थ्यांसोबत असं करू शकते. झारखंड असो किंवा जंतर मंतर असो, कुठलीही सरकार असो, विद्यार्थ्यांना या प्रकारची वागणूक का देण्यात येते मला समजत नाही. कारण की जेव्हा एखादी पॉलिटिकल पार्टी प्रोटेस्ट करते तेव्हा तुम्ही लाठीचार्ज करत नाही, तेव्हा तुम्ही टिअर गॅसचा वापर करत नाही. पण जेव्हा या देशातले विद्यार्थी प्रोटेस्ट करतायत, जंतर मंतर असो किंवा झारखंड असो, तेव्हा तुम्ही टिअर गॅस आणि लाठीचार्ज करताय, तर हे तर अजिबातच झाले नाही पाहिजे. यानंतर बातमी छत्रपती संभाजीनगर मधून आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये अभिजित दिपके यांच्या विरोधात महेश ब्रह्मभट यांनी सुरू केलेलं उपोषण 4थ्या दिवशी मागे घेण्यात आलंय. सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन महेश ब्रह्मभट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सोडलंय. सीजेपीच्या कोर कमिटीत सर्व समाजातील प्रतिनिधींचा समावेश करावा आणि आंदोलनात लाठ्या काठ्या खाणाऱ्या विद्यार्थ्यांना विश्वासात घ्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान महेश ब्रह्मभट आणि त्यांची टीम दिल्लीला रवाना होणार असून जंतर मंतर येथे बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. हमारे वॉलंटियर्स जो इस आंदोलन में जुड़े थे देश भर से, जो जंतर मंतर पे 40 दिन तक डटे रहे, और देश भर से जो प्रोटेस्टर आए थे जिन्होंने लाठियां खाई, डंडे खाए, वो सब लोगों ने हमें फोन पे, हमारे जब हॉस्पिटल में ले गए उसके बाद काफी सारे फोन शुरू हुए थे, उन्होंने बोला कि 12 तारीख को देश के सारे वॉलंटियर, ज्यादातर वॉलंटियर जंतर मंतर हम आ रहे हैं, क्योंकि वॉलंटियर का मीट अभिजीत दिपके ने रखा है. तो सबका कहना है कि भाई पहले तुमने टीम घोषित कर दी, अब क्या वॉलंटियर का उनको छोटे बड़े पद देके वो नारे लगाए अपने एरिया, अपने गांव, अपने जिले में, तो ताकि तुम नेता बने रहो और तुम पॉलिटिकल डील करते रहो, इसके लिए बाद में कर रहे हो. अगर पहले तुम्हें टीम बनानी होती तो बाद में वॉलंटियर मीट रखना नहीं चाहिए था. वॉलंटियर मीट रखते दिल्ली में, मुंबई में, हर जगह, और फिर तुम यहाँ पे आते, मतलब टीम बनाते सबको पूछ के, तो वो देश की टीम बनती है. तो तुम्हारे फेस की टीम है, तुम जो चाहो डिसीजन ले सकते हो. लोगों को तो बस यहाँ से डिसीजन जो लिया गया है उसको फॉलो करना है. अब फॉलो करने वाली टीम बना रहे हो. यानंतर बातमी आहे पुण्यातून. पुण्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपने तिरंगा रॅली आयोजित केली आहे. या रॅलीमुळे पुण्यात राजकीय वाद रंगलाय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थित होणाऱ्या या पदयात्रेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत टीका केली आहे. रस्त्यावर गाड्या उतरवून वाहतूक कोंडी करत नागरिकांना वेठीस धरण्यापेक्षा ही यात्रा मैदानावर घ्यावी किंवा वृक्षारोपण करावं असा उपरोधित सल्ला बालवडकर यांनी भाजपला दिलाय. या संदर्भातच यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी. पुण्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या रॅलीला शेकडो जे
बाईक स्वार असतील किंवा रॅलीमध्ये सहभागी होणारे जे तरुण असतील ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर जी आहे ती वाहतूक कोंडी होईल अशी भूमिका जी आहे आणि या संपूर्ण रॅलीला जो आहे तो विरोध दर्शवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी ते आपल्याशी बोलण्यासाठी स्वतः या ठिकाणी आहेत. नेमकी काय भूमिका आहे, तुम्ही या संपूर्ण रॅलीला जो आहे तो विरोध या ठिकाणी दर्शवता? सर्वप्रथम मी आपणास कळवतो की मी रॅलीला कुठलाही विरोध केलेला नाही. आपण सर्वजण देशभक्त आहोत. आपला सर्वांना तिरंग्याचा अभिमान आहे. गेले अनेक वर्षापासून मी हर घर तिरंगा अभियान राबवतो. पूर्वीच्या काळामध्ये मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये असताना तिरंगा रॅली केलेल्या आहेत. पण आम्ही आमच्या प्रभागामध्ये 5-25 बाईक घेऊन आम्ही असं तिरंगा रॅली केलेत. पण या वर्षीचा उपक्रम भारतीय जनता पक्षाने जो केलेला आहे तिथं मला असं वाटतं की त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या पुण्यातील नेत्यांचा हा पुणेकरांशी कनेक्ट तुटलेला आहे असं मला वाटतं. कारण पुण्यातली जी सध्याची परिस्थिती आहे, वाहतूक कोंडीमध्ये सर्वसामान्य पुणेकराचा रोजचा तासनतास वाया जात आहे. खड्ड्यांनी पुण्यातल्या संपूर्ण पुणेकर परेशान आहेत. अनियमित पावसामुळे रस्त्यावरती साठणारं पाणी, होणारा चिखल, अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने तिरंगा रॅली हा उपक्रम घ्यायला पाहिजे होता. फक्त त्यांनी तो एखाद्या मैदानामध्ये, पुण्यामध्ये अनेक मैदानं उपलब्ध आहेत, ऍग्रिकल्चर कॉलेज आहे, सनस मैदान आहे, पोलीस ग्राउंड आहे, या ठिकाणी घ्यायला पाहिजे होता. पण जाणीवपूर्वक मुख्य रस्त्यावरती हा उपक्रम घेऊन आणि तिरंगा रॅलीच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी येणार आहे आणि प्रत्येकाला टार्गेट दिलंय 100 गाड्या घेऊन या. यातून साध्य काय होणार नाही. समाज उपयोगी उपक्रम हवा होता. रक्तदानाचा असेल, वृक्षारोपणाचा असेल, स्वच्छतेचा असेल, पुण्यातील खड्डे बुजवण्याचा असेल, पण अशा उपक्रमातून साध्य काही होणार नाहीये. त्यामुळे पुणेकरांच्या जखमेवरती मीठ सोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष, त्यांचे नेते पुण्यातील करत आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि यांनी सांगितलंय की आमचा तिरंगा रॅलीला जो आहे तो विरोध नाही, मात्र भाजपची ही टेंडन्सी आहे, जो त्रास जो आहे तो पुणेकरांना ग्राह्य धरून दिला जातोय, त्या वृत्तीला आमचा विरोध असल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय. कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश लांबे, LS मराठी, पुणे. यानंतर बातमी आहे अहिल्यानगरमधून. अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी मृत्यू प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी सुरू असलेल्या आंदोलनात आमदार अक्षय कर्डिले आक्रमक झाले आहेत. आरोपींना तातडीने अटक करा, अन्यथा आम्हाला सांगा, आम्ही धरून आणू, असा थेट इशारा कर्डिले यांनी पोलिसांना दिलाय. आंदोलनाला राजकीय रंग देणाऱ्यांनाही त्यांनी सुनावत तुमचे मत आम्हाला नको, तुमच्या मतांची आम्हाला भीक नको, असा संताप व्यक्त केलाय. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी करत कर्डिले यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यामुळे अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी मृत्यू प्रकरण आंदोलन पेटलंय. गजाआड नाही करायचं, काय करायचं, त्यांचे मुंडके छाटले पाहिजे. त्याशिवाय त्यांच्या त्यांनी काय 3 दिवसापासून लावलंय की हे राजकारण चालू आहे. अरे तुम्हाला माझ्या बापानेही सांगितलं होतं तुम्हालाच राहू द्या. आम्हाला तुमच्या मताची भीक नको आणि तुम्ही पण आमच्याकडे काम घेऊन भीक मागायला येऊ नका. त्यांना किती बोललं, काही जरी केलं तर त्यांचं रक्त काय आहे? शिवाय वाकल्याशिवाय
अहिल्यानगरच्या धीरज परदेशी हत्या प्रकरणाचे पडसाद आता संपूर्ण जिल्ह्यात उमटताना पाहायला मिळत आहेत. काल अहिल्यानगर बंदनंतर शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा आणि वांबोरी परिसरातही व्यापाऱ्यांनी बंद पुकारत या घटनेचा तीव्र निषेध केलाय. यावेळी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बंदला नागरिक आणि विविध संघटनांकडूनही प्रतिसाद मिळालाय. नेमका कसा होता राहुरीतील बंद याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद फुंडगे यांनी. अहिल्यानगर महानगरपालिकेचा कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशीच्या हत्येचे पडसाद आता जिल्ह्यावर उमटताना दिसत आहेत. काल अहिल्यानगर बंद पाठोपाठ शेवगाव, पाथर्डी त्याचबरोबर आज सकाळपासून नेवासा, राहुरी फॅक्टरी, वांबोरी या ठिकाणी जे आहे तो व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं बंद पाळलेला आहे. जे हत्येची घटना झाली त्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी स्वयंस्फूर्तीनं बंद पाळण्यात आलेले आहे. हिंदुत्ववादी संघटनेने हा बंद पुकारलेला होता. काल संपूर्ण दिवसभर अहिल्यानगर शहर हे बंद होतं. त्याच पाठोपाठ पाथर्डी, शेवगाव हे देखील बंद होतं आणि आज सकाळपासून राहुरी, नेवासा, राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा आणि वांबोरी या ठिकाणी देखील हिंदुत्ववादी संघटनेने जो आहे तो बंद पुकारलेला आहे. त्याचबरोबर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमा झालेले आहे आणि नेमकं या घटनेसंदर्भात काय त्यांची प्रतिक्रिया हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आज राहुरी फॅक्टरी येथे देखील कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळलेला आहे. काय मागणी आहे संघटनेची? काल अहिल्यानगर शहरामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी धीरज भैया परदेशी यांची जी हत्या झाली आहे कामावर असताना ती अतिशय निंदनीय आणि वाईट घटना नगर शहरात घडलेली आहे. आणि जर महानगरपालिकेचे कर्मचारी हे सुरक्षित नसतील कामावर असतानाही तर सामान्य जनतेचं काय? आणि यामध्ये नक्कीच जी काय पोलीस व्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल, ही अजून आपल्याला नीट करण्याची नगर जिल्ह्याला तर नक्कीच गरज आहे. SP साहेब नवीन आलेले आहेत, त्यांनी आता चार्ज घेतलाय. आज राहुरी फॅक्टरीमध्ये आम्ही सर्व व्यापारी असोसिएशन, सर्व सामाजिक संघटना आणि व्यापारी यांनी स्वतःहून आज कडकडीत बंद पाळलेला आहे. आणि या जी घटना घडली याच्या मागे जे काय सूत्रधार असतील, मेन आरोपी असतील, यांना अटक झाली पाहिजे. आणि यांना जर अटक झाली नाही तर आम्ही इतर सर्व संघटनेशी चर्चा करून पुढील दिशा आम्ही ठरवणार आहोत. नक्की घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता विविध सामाजिक संघटना देखील करत आहेत. कॅमेरामॅन ऋषी राऊतसह गोविंद फुंगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर. यानंतर बातमी आहे मावळमधून. मावळमध्ये कोल्हापूरला जाण्याचा बेत 4 तरुणांसाठी काळ रात्र ठरलाय. मुंबई बंगळुरू महामार्गावर शिरवळ येथे कारचा भीषण अपघात होऊन 4 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री 1:15च्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन ट्रकवर आदळली. या अपघातात वेदांत अर्जुन वारिंगे, सोनलिंग धीरेंद्र ठाकूर, आदित्य बाळासाहेब गरुड आणि निखिल बाळू राऊत यांचा मृत्यू झाला असून दयानंद पुजारी आणि मयूर हनुमंत शिंदे हे दोघे गंभीर जखमी आहेत. या घटनेने मावळ तालुक्यावर शोककळा पसरली असून 4 कुटुंबाचा आधार एका भीषण अपघातात हिरावला गेलाय. या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. साताऱ्याच्या कराडमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या स्वागताचे बॅनर फाडले. मराठा समाज आक्रमक. मल्हारपेठ पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन. छत्रपती संभाजीनगर येथे अभिजित दिपकेंविरोधात पोलीस बॉईज संघटनेचे मूक आंदोलन. दिपकेंचे पोलीस संरक्षण काढण्याची मागणी. 15 ऑगस्ट पर्यंत माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीच्या स्मरणार्थ टपाल तिकीट जारी. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून पैठणी पर्यटन केंद्र. क्लस्टरच्या माध्यमातून पैठणी उद्योगाला नवी दिशा. जळगावमधील भडगावमध्ये अल्पवयीन मुलीला घरात बोलावून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न. तरुणावर पोक्सोसह अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. यवतमाळ शहरात चित्रबलाक म्हणजेच पेंटेंट स्टॉर्क या सुंदर पक्ष्याचे दर्शन. हे पक्षी वर्षातून 2दा या परिसरात दिसत असल्याची शेतकऱ्यांची माहिती.
बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील करमोडा ग्रामपंचायतचे सरपंच दीपक प्रकाश उगले यांची गळफास घेऊन आत्महत्या. राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड. यवतमाळमधील नॅशनल हायवेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. बोटबोटण येथील ग्रामस्थांचा आरोप. संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. जालन्यातील श्रीराम मंदिर दान प्रकरणावरून परतूरमध्ये आंदोलन तापलंय. रघुपती राघव राजाराम भजनाच्या गजरात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन. काँग्रेसकडून दान प्रकरणाच्या चौकशीची मागणी. नांदेडमधील महापालिका सर्वसाधारण सभेत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचा गोंधळ. महापालिकेच्या पायऱ्यावर बसून भाजपच्या विरोधात आंदोलन. नांदेडच्या लोह्यात टँकरच्या चाकाखाली चिरडून वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ. टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात. लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.